हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत स्मोकी चिकन सुक्का, झटपट तयार होणारी अशी रेसिपी आहे। तर चला आपण बघूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य। इथं मी घेतलेलं आहे 1 किलो चिकन, त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला लागणार आहे तेल, चिरलेला कांदा, इथे हळद लागणार आहे आपल्याला, स्वादानुसार मीठ लागणार आहे, मसाला हा घरगुती काळा मसाला बनवलेला आहे। इथे नंतर लागणार आहे आपल्याला कोथिंबीर, लसूण अद्रक पेस्ट आणि इथे टोमॅटो आणि कांद्याची प्युरी। आणि तर चला आता आपण सुरुवात करूया रेसिपीला। तर इथे आपण गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे। आता ह्याच्यामध्ये टाकूया तेल। तेल आपल्या अंदाजानेच घ्यायचं आहे। तर तेल थोडंसं आपल्याला छान गरम होऊन द्यायचं आहे। तर तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये इथे आता कांदा जो चिरून घेतलेला आहे तो कांदा टाकणार आहे आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे। गुलाबी रंगावर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे आपला कांदा परततो आहे तोपर्यंत आपण चिकनला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे। तर आता आपण याच्यात हळद लावून घेऊया आणि आता चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया। तर आता इथे आपले चिकन असं छान असं मॅरिनेट झालं। कांदा पण इकडे गुलाबी असा रंगावरती परतून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे लसूण अद्रकची पेस्ट। तर ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथं आपला आता लसूण अद्रक पण छान असं परतून झालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं आपण चिकन टाकणार आहोत। आपण बिना पाण्याचं चिकन करणार आहोत आज। हे असं छान असं परतल्यानंतर त्या मिठाला आपोआप पाणी सुटतं, मग त्याच्यावरतीच आपण चिकन शिजवून घेणार आहे। त्याला छान असं हलवून घ्यायचंय। छान परतून झालेलं आहे। तर छान असं आपल्या इथं परतून झालेलं आहे चिकन। तर आता ह्याला आपण झाकण लावून ठेवू। कमी गॅसवरती एक शिट्टी काढून घ्यायची आहे। झाकण लावून ठेवूया आणि गॅस कमी करायचा आहे आणि एक शिट्टी काढून घ्यायची आहे। इथे कुकरची एक शिट्टी होते तोपर्यंत इकडे आपण मसाला परतायला घेऊया। कुकर शिट्टी करायसाठी लावून दिलेला आहे इकडे आणि आपलं इकडे पण गरम झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल। एक पळी तेल घेतलेलं आहे मी इथे, कारण चिकन मध्ये आपण आधीच टाकलेलं आहे शिजण्यासाठी तेल। तर आता इथं आपण कमी वापरतो। तेल तापून द्यायचं आहे। छान गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची प्युरी टाकून छान असं परतून घ्यायचं आहे। तर आपलं तेल छान गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची प्युरी टाकून घ्यायची आहे आणि ह्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर आता इथे आपलं कांदा आणि टोमॅटोची प्युरी छान असं परतून झालेली आहे। तुम्ही बघू शकता ह्याला थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे। इकडे आपण चिकन कुकरची शिट्टी झालेली आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण हा जो घरगुती पद्धतीने केलेला काळा मसाला आहे हा टाकणार आहे आणि ह्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे। इथे छान असं तेल सुटायला आलेलं आहे आणि इकडे आपल्या कुकरची पण शिट्टी झालेली आहे। त्याची हवा गेली तर आपण उघडून बघूया कसं शिजलेलं आहे। तर छान असं तुम्ही बघू शकता पाणी सुटलेलं आहे चिकनला आणि चिकन चेक करूया आपण शिजलेलं आहे आपलं चिकन छान।
तर आता ह्याला जे पाणी सुटलेलं आहे हेच आपण ह्या मसाल्यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे, सगळीकडून तेल सोडलेलं आहे मसाल्याने. तर हा मसाला आता आपण चिकनमध्ये टाकायचा आहे. गॅस बंद करूया आणि हा आपल्या शिजवलेल्या चिकनमध्ये मसाला टाकून हा माझा घरगुती बनवलेला काळा मसाला आहे. तर मी आमच्या घरी जसं तिखट लागतं त्याप्रमाणे टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. तर ह्याला आता छान असं मिक्स करून घेऊया. सगळ्या पीसला मसाला लागला पाहिजे असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. 1 मिनिट थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता कलर पण असा सुंदर असा आलेला आहे याला आणि सगळ्या पीसला मसाला लागलेला आहे आपल्या छान असा. तर आता ह्याला आपण झाकण लावून 2 मिनिट कमी गॅसवरती वाफ पकडून द्यायची आहे. शिट्टी नाही होऊन द्यायची. वाफ येण्यासाठी 2 मिनिट ठेवलेला आहे. चिकन आपलं 2 मिनिट वाफलतंय तोपर्यंत तिकडे आपण स्मोक देण्यासाठी कोळसा लागणार आहे, तो गरम करून घेऊया. तर असं मी इथं गॅस चालू केलेला आहे आणि ह्याच्यावरती असं गरम करायला ठेवते. आता कोळसा तर आता तुम्ही बघू शकता छान असा आपला मसाला एकजीव झालेला आहे आणि इकडे आपला कोळसा पण गरम झालेला आहे. तर आता हा कोळसा आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हा स्मोक देण्यासाठी कुकरमध्ये ठेवायचा आहे. तर ही वाटी अशा आपल्याला पीसवरती ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यावरती आता तूप टाकायचं आहे. असं तूप टाकायचं आहे आणि छान असा स्मोक आला की झाकण पटकन टाकून द्यायचं आणि गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे आणि म्हणजे स्मोक पूर्ण असा छान असा बसेल आपल्याला. 5 मिनिट ठेवायचं आहे झाकण असंच लावून. तर आता 10 मिनिट झालेले आहेत. तर आपण बघूया स्मोक कसा बसलेला आहे ते. झाकण उघडून घेऊया. वा, आता छान असा स्मोक बसलेला आहे आणि वास पण खूप सुंदर येत आहे. तर आता आपल्याला ही वाटी काढून घ्यायची आहे बाहेर. तर तुम्ही इथे बघू शकता सुंदर असा कलर पण आलेला आहे. एकदा ह्याला आपण हलवून घेऊया आणि आता ह्याच्यावरती गार्निशिंगसाठी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर आता ही कोथिंबीर टाकून घेऊया आणि अजून एकदा ह्याला हलवून घ्यायचं आहे. तर इथं अशा प्रकारे आपलं छान असं स्मोकी चिकन सुक्का तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे. तर तुम्हाला आज माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण नक्की एक झटपट होणारं चिकन सुक्का स्मोक देऊन ट्राय करून बघा घरी. खूप छान होतं टेस्टला आणि झटपट होणार आहे. कुणीही करू शकेल अशी अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलला नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओज शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.